नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल रात्री आपण 3:30 वाजता म्हणजे जवळपास पावणे 4 वाजता आपण हिंजवडीमध्ये पोहोचलो. रात्री आपल्याला 1 वाजता ट्रिप पडली खारघरवरून हिंजवडी फेज 3ची. कस्टमरनं बिल झालं कस्टमरचं 1164 रुपये आणि उबरने दिलेत आपल्याला 1383 रुपये. ठीक आहे, उबरचं काय प्रमोशन वगैरे असेल त्यांचं अप्लाय झालेलं. तर अशा प्रकारे आपण 3:30-4 वाजता हिंजवडीमध्ये पोहोचलो. त्यानंतर 4 वाजल्यापासून आत्ता 4-4:30 वाजल्यापासून एक 7:30 वाजेपर्यंत आपण झोप घेतली इथं हिंजवडीमध्ये. आणि आत्ता एक ट्रिप पडली आपल्याला तळवडेची ओलावरती. आणि उबरवरती पण पडत आहेत पण रेट खूप कमी देते. आता दिला आपल्याला ओलाने रेट चांगल्यापैकी. तर 324 रुपये दिलेत 23 किलोमीटरसाठी ओलाने. ठीक आहे, तर चला मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण तळवडेमध्ये. आणि जस्ट जसं आपण कस्टमरला तळवडेमध्ये सोडलं आहे तसं एक ट्रिप आली लगेच आपल्याला. इथूनच आहे तळवडेतनं, जे की मदरसन आपल्या घराच्या आजूबाजूची. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपल्याला ट्रिप आली घराजवळची. काय करू आता, आपण घरी जाऊ आणि फ्रेश वगैरे होऊ, थोडासा आराम करू आणि संध्याकाळचा प्लॅन करू यायचा बाहेर. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत घरी. आपल्या घराच्या जवळपासच ट्रिप होती. आपल्या घरापासून एक अंतर असेल 1 किलोमीटरचं असेल, जास्तीत जास्त 1 किलोमीटर. तर कस्टमरला तिथं सोडलं मदरसन कंपनी आणि आलो आत्ता घरी. आपण या ट्रिपचे दिले 185 रुपये. आणि आपण बघूयात बाकीचं काय अपडेट होतं ते. जेवण वगैरे करून नाश्ता वगैरे करून परत एक अर्धा 1 तास आराम करून निघण्याचा विचार आहे, ट्रिप जेव्हा पडेल तेव्हा. तर बघूयात कधीपर्यंत आपण निघतो. तर मित्रांनो, आपण आत्ता निघालो आहोत घरून. ट्रिप काय अजून कुठली पडलेली नाही आहे. आत्ता वाजले दुपारचे 12:40 झालेत. आपलं आंघोळ वगैरे आणि नाश्ता वगैरे झाला आहे घरी आणि आपण परत निघालो होतो आज कामाला. आणि आपल्या गाडीमध्ये आत्ता फक्त 2 गाड्या CNG आहेत. पहिलं आपण आता CNG भरून घेऊ. तर मित्रांनो, आपण आलो होतो CNG पंपावरती. पण इथं किती गाड्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 गाड्या आहेत आणि आपल्याला आली ट्रिप. त्यामुळं आता आपण इथून निघतो आहे, कारण इथं वेळ जायचा 15-20 मिनटं तर लागतील इथं. आणि आपल्याला ट्रिप आली म्हणून आपण इथून निघतो आहे. घरून आपण इथं आलो होतो वराळेला. इंटरसिटी म्हणून पडली आहे, 525 रुपये काहीतरी दाखवले पुणे स्टेशनची. ठीक आहे, 40-41 किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, डायरेक्ट पडले आपल्याला. चला कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पुणे स्टेशनला. उबर आपल्यावर मेहरबान आहे, इंटरसिटीच्या ट्रिप टाकते फक्त आपल्याला. चांगलं आहे, चला आपल्यासाठी पण इंटरसिटी पण. तर चला भेटूयात आपण स्टेशनला. कस्टमरला आपण पुणे स्टेशनला ड्रॉप केले. कस्टमरचं बिल झाले 718 रुपये आणि आपल्याला दिलेत उबरने 500 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. इंटरसिटीची पडली होती, 40 किलोमीटर अंतर होता, त्याचे 500 रुपये दिलेत आणि 218 रुपये कमिशन कापलं आहे उबरने. ठीक आहे, चांगलं आपल्याला टिप देताना बी कमावलं होतं, काय हरकत नाही आपल्याला. आणि बघूयात कुठली पडतं ट्रिप. अजून काय कुठली पडली नाही ट्रिप, तिन्ही पण ॲप चालू करून ठेवलेले आहेत आपण आणि बाकीचं करतो अपडेट काय असेल. तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडलेली आहे आता संगमवाडीवरून. संगमवाडीवरून हडपसरची 10 किलोमीटरची दिलेत 190 रुपये.
ठीक आहे, चांगला रेट दिला आहे ओलाने. आता ही ट्रिप आपल्याला ओलावर आलेली आणि आपण चालू होत आता पिकअप करायला कस्टमरला. जवळपास आपल्याला अर्धा पाऊण तास झाले थांबून इथं. ट्रिप काय पडत नव्हती स्टेशनवरून. संगमवाडीची आली ओलावरती. ठीक आहे, चला थांबण्यापेक्षा आपण कामाला लागू, कस्टमरला पिकअप करू, त्यांचा कॉल येतो. तर मित्रांनो, कस्टमरला आपण हडपसरला इथं ड्रॉप केलं आहे आणि एक आपल्याला पुढची ट्रिप आली आहे तळेगावची, ज्याचे दिलेत आपल्याला 500 रुपये. 42 किलोमीटरसाठी 500 रुपये दाखवले. तर चला कस्टमरला पिकअप करूयात. इथून 3 किलोमीटर पिकअप आहे आपल्याला. थोडासा लॉंग पिकअप आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तळेगावला जायचं आहे, मग तिकडून हळूहळू एक काय होईल, आपल्या एरियामध्ये आपण जाऊ, त्यासाठी ती एक्सेप्ट केली आहे. 12 रुपयाच्या वर पडतो 1 किलोमीटर कसं पण. ठीक आहे, तर चला भेटूत आपण तळेगावला. तर मित्रांनो, जे तुम्हाला सांगितली मी तळेगाव दाभाडीची ट्रिप, ती होती तळेगाव डमडेरीची ट्रिप, शिक्रापूरजवळ. आणि आपल्याला त्या ट्रिपचे दिलेत 500 रुपये आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे 550 रुपये. ठीक आहे, तर चला, अजून कुठली ट्रिप पडलेली नाही आहे. पडली ट्रिप तर करतो अपडेट, आणि किती वेळानंतर पडते ते पण एक आहे. आणि आपल्याला आता चाकणच्या साईडला जायचं आहे. एक ट्रिप आली होती वाघोलीची, ती एक्सेप्ट केली नाही आपण. 270 रुपये काहीतरी असं होतं, आणि ते आपण काही ॲक्सेप्ट केली नाही आहे. आणि आपल्याला जायचं चाकणच्या साईडला, त्यामुळं आपण इकडच्या ट्रिपची वाट बघत बसूयात. रॅपिड, ओला, उबर हे दोन्ही ॲप चालू करून ठेवलेले आहेत. आता इथं घेऊयात चहा पाणी कुठंतरी आणि बघूयात वाट आपल्या इकडं ट्रिप पडण्याची. तर मित्रांनो, आपल्याला काय ट्रिप पडत नव्हती शिक्रापूरवरून, म्हणजे पडत होत्या आउटसाईडच्या ट्रिप पडत होत्या, त्यामुळे ते ॲक्सेप्ट नाही केले आपण. संध्याकाळी उशीर पण झाला, 6 वाजले होते रात्री. आज आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंप्लीट करतो आहे. काल थोडी तब्येत खराब होती त्यावेळेस, त्यामुळे मग कुठली ट्रिप एक्सेप्ट केली नाही. आणि इकडच्या साईडची पडली नाही, आपल्या चाकणच्या साईडची किंवा पिंपरी चिंचवडच्या साईडची पडतच नव्हती ट्रिप. त्यामुळे तिथून आपण 40 किलोमीटर एमटी आलो घरी. ठीक आहे, काय हरकत नाही, आलो आहे. आणि आपल्याला काय काल व्हिडिओ तर बनवता आला नाही. काल आपलं काय ओलावरती 1200 आणि उबरवरती 500चं काम झालं आहे. जास्त काय झालं नाही. अजून CNG भरायचं आहे आपल्याला. 3-4 गाड्या आहेत अजून गाडीत. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे परवाच्या दिवशी आपण नाईट केली आणि काल दिवसभर 1700 रुपयाचं काम केलं. ठीक आहे, काय हरकत नाही, चांगल्यापैकी झालं आहे. आणि आपण रात्री लवकर आलोत घरी 8 वाजेपर्यंत, म्हणून थोडंसं तब्येत डाऊन असल्यामुळं काल व्हिडिओ तर मला कंप्लीट करता आला नाही. त्यामुळे मी हे कालचा व्हिडिओ आज कंप्लीट करतो आहे. ठीक आहे, तर चला मग आपण या ब्लॉगला इथं एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.